आज या ठिकाणी भिक्खू संघ, उपासक उपासिका संघ छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। मुख्य उद्देश आहे की महाबोधी महाविहार बोधगया येथे जे बुद्ध विहार आहे, हे बुद्ध विहार ब्राह्मण पंडितांच्या ताब्यामधून मुक्त व्हावं आणि ते केवळ फक्त बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये देण्यात यावं। त्या ठिकाणी व्यवस्थापन हे केवळ फक्त बौद्ध लोकांचंच असावं, ब्राह्मण पंडिताचं त्या ठिकाणी व्यवस्थापन नसावं। आणि त्या ठिकाणी जे काही कर्मकांड केले जातात, जे काही पिंडदान केलं जातं, जे काही साध्यपक्षी केलं जातं, तर अशा गोष्टी त्या ठिकाणी बंद करण्यात याव्यात, कारण हे बुद्ध विहारमध्ये चालत नाही। हे बुद्ध विहारचं एक अपमान आहे। तेथे जे काही बुद्ध मूर्त्या आहेत, त्या बुद्ध मूर्त्यामध्ये काही वस्त्र टाकून त्या ठिकाणी पाचही पांडव असं ते डिक्लेअर करतात। वास्तविक पाहता ते पंचधानी बुद्ध आहेत। पंचधानी बुद्ध तेथे असताना ते पांडव आहेत असं सांगणं म्हणजे बौद्ध धर्माची दिशाभूल करणं आहे, बौद्ध धर्माचा अपमान करणं आहे। असं जे काही कर्मकांड त्या ठिकाणी होतं, असं जे काही वाईट गोष्टी होतात, तर ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। यासाठी धरणे आंदोलन आहे। आणि तेथे जे BTMCचा ॲक्ट आहे 1949चा, तो रद्द करून त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा कायदा लागू करून हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। जसे बाकीचे जे काही मंदिर आहेत, मस्जिद आहेत किंवा बाकीचे गिरजाघर आहेत, त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत, तर आमचं तिथे बुद्ध विहार असताना ते ब्राह्मण पंडितांनी ताब्यामध्ये घ्यावं आणि त्याचे व्यवस्थापन त्यांनी करावं। आणि यामधून कसल्याही प्रकारचं प्रगती उन्नती होत नाही। तर अशा पद्धतीचं जे काही शोषण धर्माच्या नावाखाली जे काही शोषण केलं जातं, संपत्तीचा नाश केला जातो, ते ह्या पूर्णपणे कायद्याने बंद व्हाव्यात आणि बुद्ध विहार हे केवळ फक्त बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं। यासाठी हे धरणे आंदोलन वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमाने आता या धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आणि धरणे आंदोलन जोपर्यंत बुद्धगया बौद्ध हिंदूच्या ताब्यामधून, ब्राह्मणाच्या ताब्यामधून परिपूर्ण मुक्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। वेगळ्या वेगळ्या संघटना पुढे येतील, वेगळे वेगळे संघ पुढे येतील। अनेक देशाचे अनेक बौद्ध भिक्षू संघ त्या ठिकाणी बसून आंदोलन करत आहे, कारण हे सगळं ब्राह्मणी धर्माच्या ताब्यातून मुक्त व्हावं ही जागतिक मागणी सर्व बौद्ध भिक्षूंची आहे, बौद्ध देशांची आहे, तद्वतच भारताच्या प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांची आहे। तर त्यासाठी आम्ही सर्वजण हे धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। जे राज्य शासन आहे, जे सरकारी राष्ट्र शासन आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, याची नोंद घेऊन आम्हाला न्याय देतील अशी आमची एक रीतसर मागणी आहे। आम्ही हे सगळं आंदोलन शांततेनं चालवत आहोत, याची दखल घ्यावी। महाबोधी महाविहार हे एक जागतिक धरोहर आहे। जागतिक धरोहर असल्या कारणाने जगातून इथं दानदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे किंवा बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात निधी विकासासाठी या विहारासाठी दिला जातो। तर हा जो ॲक्ट बनवला आहे, तर हा ॲक्ट जो आहे हा कोणत्या उद्देशाने बनवला आहे, नेमका हा निधी हडपण्यासाठी किंवा या व्यवस्थापन करण्यासाठी, तर काय आपलं काय मत आहे? बघा, हा ॲक्ट हा जुना आहे, जे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा ॲक्ट आहे आणि तोच ॲक्ट आताही लागू करणं म्हणजे हे एक राष्ट्र जे संविधान आहे, संविधानाचा अपमान करणे आहे आणि हे एक देशद्रोह आहे। हे जर ते सुज्ञ माणसाला समजलं, या सरकारला समजलं, तर त्यांनी हे कटाक्षाने याकडे लक्ष देऊन हा ॲक्ट बंद केला पाहिजे, BTMCचा ॲक्ट। आणि त्या ठिकाणी फक्त बौद्ध भिक्खूंचं जे विहार आहेत ते बौद्धांच्या ताब्यात देऊन ते व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात यावी। मी भदंत बोधिपालो महास्थवीर, अनुसंघ नायक, ऑल इंडिया भिक्खू संघ, बोधगया, बिहार। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आज आम्ही इथं धरणे आंदोलन घेतलेले आहे। तर या धरणे आंदोलनाचा मुख्य हेतू आहे की हे जे
बुद्धिस्ट बुद्धगया येथील महाबोधी विहार जे आहे हे महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यामध्ये दिले पाहिजे. कारण 1949 या कलमेप्रमाणे हे हिंदूंच्या ताब्यामध्ये होतं. 4 हिंदू आणि 4 बौद्ध असं त्या कलमेमध्ये लिहिलेलं आहे. परंतु ते 4 जे आहेत बौद्ध भिक्षू फक्त त्यांनी चिवर अंगावर धारण केले, पण ते RSSचे लोक आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी महाबोधी विहाराच्या समोर तिथं महादेवाचे काय त्याला म्हणतात पिंड तिथे त्यांनी ठेवलेलं आहे. भगवान बुद्धाची फार मोठी भयानक अशी ही अपमान केला बुद्धांचा अपमान होत आहे. बुद्ध उपासकांचा बुद्ध धम्माचा जगामध्ये जो बुद्ध धम्म पसरलेला आहे, जो भारत देश हा बुद्धिस्ट म्हणून ओळखला जातो. या देशातला प्रत्येक नेता मोदी, त्याच्यानंतर हे जे लोक बाहेर देशात जातात आणि आम्ही बुद्ध देशातून आलो, आम्ही बुद्धिस्ट असं म्हणतात आणि तिथलचं त्यांच्याकडून पैसे हडपून आणतात. तिथं रामाचं मंदिर बांधलं त्यांनी. इथं भगवान बुद्धाच्या इथं जे मिळणारं जे उपासकांना मिळणारं दान आहे, बाहेर देशातले जगातलं दान इथं जमा होतं. तर या दानावर या लोकांनी 10 कोटी रुपये रामाच्या मंदिराला दिले आणि रामाचं मंदिर बांधलं. त्याच्यानंतर या 10 कोटी रुपये अशा प्रकारचं हे जे बौद्धांचं जे इन्कम आहे, बुद्धिस्ट हे जे महाबोधी विहार आहे बौद्धांचं इन्कम आहे. या ठिकाणी या भारत देशातला प्रत्येक धर्मातला कोणत्याही धर्मातला असो गरीबाचा मुलगा तिथं शिकून युनिव्हर्सिटी तिथं तयार करता येते या लोनवर या दानावर. तर हे या ठिकाणी आम्हाला घडून आणलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक माणसाला इथं शिक्षण मिळालं पाहिजे. कारण या मोदी सरकारने शिक्षणाच्या सगळ्या सवलती बंद केलेल्या आहेत. या सवलती मिळण्याकरता आमचं विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. आज जगामधून सर्व बौद्ध राष्ट्र इथं येत आहेत आणि त्या बौद्ध राष्ट्रांना जर त्यांनी UN मध्ये प्रश्न टाकलेला आहे आणि जर हा प्रश्न धडोस लागला त्या मोदीचं काही खरं होणार नाही. आणि निशित कुमार हा जो आहे दिनेश कुमार हा याच्या घरासमोर एक भंतेजी आपल्या स्वतःचं दहन करणार आहे. याने सर्वात अगोदर सर्वप्रथम हे 1949 हे कलम नष्ट केलं पाहिजे. कारण हे स्वातंत्र्याच्या नंतर या स्वातंत्र्याच्या अगोदरचं कलम आहे आणि ते नष्ट झालेलं आहे. तरी सुद्धा हे त्याचा ताबा करून स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या शेंडीवाल्यांचे पोट भरण्याकरता हे सर्व करत आहेत. तर या ठिकाणी गरीब मुलांना शिक्षण मिळण्याकरता इथे युनिव्हर्सिटी काढायची, आम्हाला या ठिकाणी आम्ही दवाखाने काढायचे. तर हे आमचं इन्कम आमचं हे मिळण्याकरता आमचे तुम्हाला असं म्हणायचं की ब्राह्मण हे बौद्ध विरासतचं ब्राह्मणीकरण करत आहेत. ब्राह्मणीकरण करत नाही, ते बाबासाहेब भगवान बुद्धाला लुटून खात आहेत आणि स्वतःचे स्वार्थ भरत आहेत. त्यांचे मुलं बाहेर देशात या दानावर त्यांचे मुलं शिकतात आणि इथं RSSचे अनेक प्रकारचे खेडोपाडी त्यांनी या गरीबाचे लेकर त्या RSSच्या संघटनेत घेतले. हनुमान संघटना, बलभीम संघटना अशा काहीतरी बजरंग दल संघटना अशा काढून त्या लोकांना हे पैसे वाटत आहेत. जर आपल्याला RSSच्या लोकांतून जर मुक्त करायचं असेल तर या देशातल्या प्रत्येक धर्मातल्या लोकांनी या संघटनेमध्ये सामील झालं पाहिजे. कारण या ठिकाणी सगळ्याच जात धर्मातले लोकांचा इथं प्रगती होणार आहे. म्हणून सर्व धर्माच्या लोकांनी या बौद्धांच्या या संघटनेमध्ये सामील होऊन भगवान बुद्धाचं हे जे तीर्थस्थळ आहे, महत्वाचं ठिकाण आहे, हे आपल्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे. ही मी सर्व धर्माच्या लोकांना, सर्व भारतीयांना विनंती करत आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. कारण आपल्या सर्वांच्या गरीबाच्या लेकरांचं इथं सगळ्यांचे हित होणार आहे. इथं युनिव्हर्सिटी काढल्या जाणार आहे. प्रत्येकाने इथं सहभागी व्हावं. कारण या ठिकाणी हे जे भगवान बुद्धाचं जे बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाखाली मी माझ्या नजरेनं बघितले तिथं 2-3 खांब सोन्याचे लावलेले होते. या लोकांनी ते सोन्याचे खांब नष्ट केले आणि ते स्वतःच्या घरामध्ये भरत आहेत. म्हणून देशाच्या विकासाकरता, या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या विकासाकरता आम्हाला बौद्ध मंदिरे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे. जगातल्या सर्व लोक तिथे येऊन भांडत आहेत आणि या मोदीने हे समजलं पाहिजे. नाही तर देशाचं जर त्याला या स्वतःचं याचं नुकसान करून घ्यायचं असेल तर याचं कधी कोणत्याही काळी याचं बरं होणार नाही. हा सडून मरणार आहे. गरीबाचा आत्मा घेऊ नको म्हणावतो. RSSच्या लोकांना बंद करण्याकरता सर्व देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे असं मी सगळ्यांना विनंती करत आहे. माझं नाव लीलाबाई ठोके.